नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या आधीश या बंगल्याविरोधातील कारवाईचा आदेश जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि आता या आधीश बंगल्यावर कारवाई होणार नाहीये. महाधिवक्त्यांनी कोर्टात याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात याबद्दलची माहिती देऊ केली आहे. राणेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता पठाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कंपनीच्या वतीनं या संपूर्ण बंगल्यावरती जी पालिकेनं कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते या विरोधात ही याचिका केलेली होती आणि कोर्टाकडनं दिलासा नारायण राणे यांना मिळालेला आहे. 8 दिवसात तोडक कारवाईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला आता मागे घेण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारनं अशा पद्धतीची माहिती आज मुंबई उच्च न्यायालयात दिलेली आहे. कारणे दाखवा नोटीस न देता जारी केलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नारायण राणेंच्या कंपनीनं केलेल्या या याचिकेला आज सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या समोर ही माहिती देण्यात आली. त्यामुळे ज्या पद्धतीनं कारवाई केली गेली त्यामध्ये पूर्णपणे जुहूतील आदिश हा बंगला कशा पद्धतीने बांधला गेला याचा अहवाल पालिकेकडनं सादर केला गेला होता. परंतु आता कोर्टाच्या निर्णयामुळे नारायण राणे यांच्या घरावरती हातोडा पडणार नाही हे स्पष्ट झालंय. पण यामध्ये जर आतापर्यंत आपण बघितलं, ज्या वेळेस म्हणून याविषयीची तक्रार पुढे येताना दिसत होती, या पाठीमागे राजकारण असल्याचं देखील बोललं गेलं. पण अचानक राज्य सरकारच्या महाधिवक्त्यांनी न्यायालयामध्ये याबद्दलचं अशा प्रकारे स्पष्टीकरण देणं, नेमका याचा अर्थ काय काढायचा? खरं तर एक गोष्ट यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे की ही कारवाई करत असताना एका RTIच्या आधाराने ही कारवाई करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये CRZ नियमांचं उल्लंघन असल्याचं प्रथमदर्शनी पालिकेच्या अहवालात म्हटलेलं होतं. परंतु पाहणीनंतरच्या अहवालामध्ये काही अंतर्गत बदल बांधकामादरम्यान करण्यात आले असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं. परंतु या संपूर्ण कारवाईच्या विरोधात नारायण राणे यांचे कुटुंबीय आणि स्वतः नारायण राणे हे कोर्टात गेले आणि त्यांनी या संपूर्ण कारवाईच्या विरोधात ही याचिका टाकल्यानंतर आज ज्या पद्धतीने सरकारच्या बाजूने बाजू मांडण्यात येते त्यामध्ये कुठेतरी राजकीय काही कारणास्तव सुष्मिताशी आपला संपर्क तुटलाय. पण जसं सुष्मिताने आपल्याला सांगितलं की आता नारायण राणेंच्या आधीश या बंगल्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार नाही. पण यापूर्वी अंतर्गत बदल केल्याच्या तक्रारीवरनं महापालिकेकडनं या बंगल्याला नोटीस बजावण्यात आली होती. पण आता राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी याबद्दल हायकोर्टामध्ये सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की कारवाई केली जाणार नाही. पुढे बोलूयात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा भर उन्हाळ्यात सुलतानी फरमान जो आहे तो दिसून येतोय. एप्रिल अखेरपर्यंत इयत्ता 1ली ते 9वी आणि त्याचबरोबर 11वीच्या शाळा या सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात असं एक फरमान काढण्यात आलंय. शनिवारी पूर्ण वेळ शाळा ठेवून रविवारी देखील शाळा सुरू ठेवावी असं देखील या फरमानमध्ये म्हणण्यात आलंय. तसंच 1ली ते 9वीच्या सुरू असलेल्या शालेय परीक्षा या एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात घेऊन निकाल मे मध्ये जाहीर करण्याचा शासनाने आदेश काढला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार न करता शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या या शासन आदेशाचा सर्व शिक्षण संघटना कडाडून विरोध करतायत. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. तुषार, हवामान खात्याकडनं वारंवार उष्माघाताच्या संदर्भातला इशारा जो आहे तो दिला जातोय, कारण उष्मा वाढू शकतो आणि तो कालपासून वाढायला सुरुवात झालेली विविध ठिकाणी. असं असताना शिक्षण विभागाचं हे फरमान काय नेमकं समजायचं? विशाल, निश्चित अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण जर का प्रकार बघितला तर खरंच शासन जो एखादा आदेश काढते तर जमीन स्तरावरती परिस्थिती बघून काढते की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या हाती हा 24 मार्चचा शासन आदेश आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या या आदेशामध्ये जर का तुम्ही बघितलं ना तर इथे स्पष्ट दिलं आहे की सकाळच्या सत्राऐवजी 1ली ते 9वी आणि 11वीच्या शाळा या दुपारच्या सत्रामध्ये घ्याव्या आणि पूर्ण वेळ घ्याव्या. सोबतच शनिवार आणि रविवारला देखील शाळा घ्याव्या. इतकंच नाही तर या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा सुरू आहे आता त्या
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये घ्याव्या। मध्ये नागपूर हवामान खात्याने सांगितलं की एप्रिल महिन्यामध्ये विदर्भाचा पारा किंवा मराठवाड्याचा पारा हा 45°C वर जाऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये या शाळा सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढलेला आहे। पाठीमागे जर का तुम्ही दृश्यामध्ये बघितलं तर सध्या मी एका शाळेमध्ये थोड्या वेळाआधी या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली, आता विद्यार्थी घरी जायला निघालेले आहे। आज सध्या नागपूरचा पारा हा 42°C आहे। असं असताना तुम्ही समजू शकता की हे छोटे मुलं आहे, पहिल्या वर्गापासून तर 9व्या वर्गातले सगळे छोटे मुलं इतक्या उन्हामध्ये शाळेमध्ये येतात, त्यांना ज्या प्रकारे उन्हाचा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे 3 दिवसाआधी शासनाने हा आदेश काढला। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की इतक्या कडाक्याची ऊन आहे। वारंवार हवामान खात्याकडनं या संदर्भात हवामान खात्याकडनं प्रश्न उपस्थित केले जातात किंवा तशा सूचना दिल्या जातात। काही विद्यार्थी पण त्याला विचारूया, कारण की हवामान खातं म्हणतं की उष्णतेची लाट सुरू आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी। मात्र शालेय शिक्षण विभाग म्हणतात की या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यावं आणि शनिवार रविवार देखील शाळेमध्ये यावं आणि दुपारच्या वेळेला यावं। या विद्यार्थ्यांना विचारूया, मला सांग, दुपारच्या शाळेमध्ये जर का तुम्ही आले या कडक उन्हाळ्यामध्ये तर किती त्रास होतो तुम्हाला? सर आम्हाला खूप त्रास होतो आणि आम्हाला आमच्याजवळ पाण्याची बॉटल पण एक राहते आणि सर इतका तापमान असून आमचं खूप हे होते आणि आमचं खूप पसीना हे होते। अच्छा, दुपारच्या शाळा आल्या तर कसा त्रास होतो? सर आम्हाला सकाळची शाळा पाहिजे आणि दुपारी इथे गरमी लागते। अच्छा, सकाळची शाळा पाहिजे। अच्छा, 1 महिन्यानंतर पुन्हा 1 महिन्यानंतर परीक्षा घ्या म्हणते उन्हाळ्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये। उन्हामध्ये परीक्षा यायला किती त्रास होतो? बहुत त्रास होतो आम्हाला सुबह सकाळी सकाळला आयचं आहे। अच्छा, तू कसा उन्हाचा कसा त्रास होतो? सर आम्हाला उन्हात जायला खूप त्रास होतो, आम्हाला सकाळची शाळा पाहिजे सर। अच्छा, आपण विचारल्या विद्यार्थ्यांच्या देखील सगळं त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकलं। काही शिक्षक आहे आपण त्यांना देखील विचारूया, कारण की जे दृश्य आपण बघतो कडक उन्हामध्ये हे सर्व विद्यार्थी परीक्षा द्यायला आलेले आहे। या विद्यार्थ्यांचं आपण ऐकून घेतल्यानंतर काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील विचारूया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आणि ज्या शिक्षक संघटनांनी विरोध केला त्याच्या विरोधाचं कारण काय? तुम्ही विरोध करताय, एकंदरीत या संपूर्ण आदेशाकडे कशा प्रकारे बघता? खरं म्हणजे 24 मार्च 2022चा हा शालेय शिक्षण विभागाचं परिपत्रक 1ली ते 9वीच्या व 11वीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात टाकणारं आहे, पूर्ण वार्षिक नियोजन डिस्टर्ब करणारं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांमध्ये परीक्षा सुरू झालेल्या आहेत, संपतही आलेल्या आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घ्या हा अट्टहास शालेय शिक्षण विभागात काय करत आहे? माझी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की एकदा विदर्भातल्या पट्ट्यात येऊन विदर्भातल्या तापमानाचे चटके सोसून मगच अशा प्रकारे या लेकरांकरिता अशा प्रकारचे अफलातून शासन निर्णय काढावे। या शासन निर्णयाने महाराष्ट्रातील पालकवर्ग, शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग संभ्रमात आहे। ज्या परीक्षेचं नियोजन ऑलरेडी करण्यात आलेलं आहे, ज्या शाळा ऑलरेडी मॉर्निंग शिफ्टमध्ये करण्यात आलेल्या होत्या, त्यांचा अट्टाहास पूर्ण वेळ क्षमतेने दुपारपाळीमध्ये घ्या हा अट्टाहास का? ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शाळांमध्ये वीज नाही आहे, ग्रामीण भागामधील शाळांमध्ये पंखे नाही आहे, अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दिवसभर बसून आपलं आरोग्य धोक्यात का बरं टाकायचं? हा प्रश्न माझा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे। माझी नम्र विनंती आहे की जर त्यांना शाळा जर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात हवे असेल तर त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये कूलर लावून द्यावे, प्रत्येक शाळेमध्ये पंखे द्यावे, प्रत्येक शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी वीज प्रोव्हाइड करावी व तरच असा प्रकारचा निर्णय घ्यावा। एअर कंडिशनमध्ये बसून विदर्भातील तापमानाचा अंदाज न घेता अशा प्रकारचे अफलातून शासन निर्णय काढू नये अशी माझी नम्र विनंती शालेय शिक्षण विभागाला आहे। सध्याच्या परिस्थितीत परीक्षा सुरू आहे, या परीक्षा खरंच एप्रिल महिन्यामध्ये ढकलणं शक्य आहे का? खरं म्हणजे ऑलरेडी वर्षाच्या सुरुवातीला सर्व परीक्षाचं नियोजन झालेलं असतं, हे शिक्षण विभागाला माहिती आहे। वार्षिक नियोजन असतं, मासिक नियोजन असतं, या नियोजनाच्या आधारावरच आपण परीक्षा या मार्चच्या एंडिंगमध्ये ठरवलेल्या होत्या आणि हे नियोजन ऑलरेडी झालेलं होतं। परीक्षा सुरू पण झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये परीक्षा सुरू झाल्या असताना परीक्षा ढकलणं शक्य नाही आहे आणि विदर्भामध्ये इतक्या तापमानामध्ये परीक्षा घेणे मुळीच शक्य नाही। हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जाईल। शनिवार आणि रविवारला देखील पूर्णवेळ शाळा घेण्याच्या सूचना केलेल्या आहे। कसं आहे, शालेय शिक्षण विभागाने 25% सिलेबस ऑलरेडी कंप्लीट कमी केलेला आहे आणि 75% अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकून झालेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये शनिवार आणि रविवारी शाळा घ्या काहीच लॉजिक नाही आहे। आम्ही घेतो ना शाळा, पण आमच्या शाळांमध्ये तुम्ही कूलर उपलब्ध करून द्या, आमच्या शाळांमध्ये पंखे द्या, भौतिक सुविधा द्या। आम्ही शनिवारी का पूर्ण उन्हाळाभर शाळा घेतो, पण शाळा मॉर्निंग शिफ्टमध्येच झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। विशाल, खरं तर
नागपूरचं जे हवामान खातं आहे त्यांनी कालच सूचना दिल्या किंवा तसा इशारा दिला की हा नागपूरचा जो पारा आहे हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 45°C वर जाणार आहे. बरोबर. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तो 46-47°C घरात असेल. अशा परिस्थितीमध्ये फक्त विदर्भ नाही तर मराठवाडा असो किंवा उर्वरित महाराष्ट्रात देखील असो 40°C बऱ्यापैकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तापमान असतं. आणि कडक उन्हाळा असताना या पहिले ते 9व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेला शाळामध्ये बोलावणं, मध्ये ज्या शाळा सकाळला सुरू आहे त्या सकाळच्या शाळा बंद करून दुपारला शाळा घेण्याचे हे आदेश काढलेले आहे. आणि 2 दिवसाआधीचा आदेश आहे, म्हणजे 24 मार्चचा हा आदेश आहे. निश्चित त्यामुळे संतप्त भावना आपल्याला शिक्षकांकडनं, शिक्षक संघटनेकडनं, पालकांकडनं आणि इतकंच काय तर विद्यार्थ्यांकडनं देखील पाहायला मिळतं आहे. विद्यार्थ्यांनी थोडं सांगितलं आपल्याला की दुपारच्या वेळेला जेव्हा ते परीक्षा द्यायला येतात, म्हणजे आत्ताच थोड्या वेळा आधी परीक्षा संपली, 12 वाजता ही परीक्षा सुरू झाली, याच काळामध्ये त्यांना इतके चटके सहन करावे लागते. जर का एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा राहिल्या तर निश्चितच त्यांना घराच्या बाहेर निघणं अवघड असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर का परीक्षा केंद्रावर यायचं असेल, शाळेमध्ये यायचं असेल आणि ते अनेक विद्यार्थी सायकल नेतात, अनेक विद्यार्थ्यांकडे त्यांनी सांगितले की आमच्याकडे एकच पाण्याची बॉटल असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना दुपारला शाळेमध्ये बोलावणं आणि पूर्ण सत्र एप्रिल महिन्यामध्ये करणं, शासन याचा का 8 तास करता हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि शनिवार रविवारला जर शाळा घेतल्या तर मग विद्यार्थ्यांना सुट्टी कधी मिळेल? शनिवार रविवारी एक असं असतं की थोडंसं मानसिक आधार मिळतो सुट्टीच्या दिवशी, शारीरिक आधार मिळतो. थकवा असलेला आठवड्याभराचा तो एक सुट्टीच्या दिवशी निघून जातो. मात्र त्या दिवशी देखील शाळा घेण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे निश्चितच अत्यंत संताप या संपूर्ण शासन आदेशाबद्दल महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. तू जसं म्हणालास की खरं तर जमिनी वास्तव जे ते लक्षात घेऊन, सध्याचं वातावरण लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय काढणं आवश्यक होतं. पण तसं न करता भर दुपारी 1ली ते 9वी पर्यंतचे वर्ग जे ते भरवण्यात यावे असा आदेश खरं तर शिक्षण विभाग काढताना दिसतोय. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची त्यांना चिंता नाही का? आणि हवामान खात्याच्या वतीने वारंवार जो उष्माघाताचा इशारा दिला जातोय, उष्मा वाढण्याचा इशारा दिला जातोय, हे ते लक्षात घेत नाही आहेत का? हाच खरं प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो. धन्यवाद तुषार या सगळ्या संवादाबद्दल. पुढे पाहूयात मुंबईच्या नायर रुग्णालयातून धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येनं रुग्ण येत असतात, मात्र इथं रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नायरमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. रुग्णांना अक्षरशः बेडखाली ॲडमिट करण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. या रुग्णांना आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि एकीकडे जम्बो कोविड सेंटरवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले जात आहेत, तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाही आहेत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्याबरोबर आहे. सुष्मिता, नायरसारखं मोठं हॉस्पिटल, खरं तर जिथल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल खरं तर वारंवार सांगितलं जातं, असं असतानाही तिथले बेड्स अपुरे पडत आहेत. काय नेमकं कारण? खरं तर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये सर्जरीचं प्रमाण वाढलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती पालिकेच्या या रुग्णालयाकडनं देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं जरी रुग्णांची संख्या अधिक असली तरी सुद्धा त्यांना उपचार देण्यासाठी म्हणून आम्ही अगदी जमिनीवरती रुग्णांना झोपवण्याची वेळ आली, ॲडमिट करण्याची वेळ आली, तरी सुद्धा आम्ही उपचार देतो आहोत, अशा पद्धतीची माहिती नायर विभागाच्या प्रमुखांनी दिलेली आहे, नायर रुग्णालयाकडनं देण्यात आली. परंतु ज्या पद्धतीचं चित्र या फोटोंमधनं दिसतं आहे ते अतिशय गंभीर आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये सर्वाधिक अमाऊंट, सर्वाधिक निधी हा केवळ आरोग्य व्यवस्थेसाठी दिला जातो. आणि नायर रुग्णालय, KM रुग्णालय, सायर रुग्णालय अशी महत्त्वाची रुग्णालय आहे जिथं गरीब लोक हे पहिल्यांदा उपचारासाठी जातात. आणि तिथे जर अशा पद्धतीनं बेड अभावी रुग्णांना हाल सहन करावे लागत असतील तर या संपूर्ण प्रश्नाकडे विरोधकांनी सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपच्या ट्विटर हँडलवरनं या अशा पद्धतीच्या फोटोंना ट्विट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर आहे आणि यासाठी आगामी काळामध्ये साधारणपणे 1600 बेडवरनं 1800 बेडपर्यंत रुग्णांची संख्या वाढवता येईल किंवा रुग्णांसाठी बेड वाढवता येतील का, याबाबतचा सुद्धा विचार होत असल्याचं महानगरपालिकेच्या या रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे नायरवरती ही वेळच का यावी आणि ती वेळ का आली हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. रोज सर्जरीसाठी पेशंट्स वाढतात, इतर आजाराशी संबंधित देखील रुग्ण इथे येताना दिसत आहेत. अशावेळी ही अपुरी पडणारी व्यवस्था जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने त्वरित हालचाली व्हायलाच हव्यात. पुढे बोया सांगलीच्या बावची इथे एका सर्पमित्राला सापासोबत व्हिडिओ काढणं चांगलंच महागात पडलं. सापासोबत खेळ करून थरारक व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नाक पकडून त्याच्यासोबत
व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. इस्लामपूर वन विभागाकडून प्रदीप अडसूळ याला शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शहानूरमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेकदा वाघांचं दर्शन घडतं. अकोट तालुक्यातील शहानूर, नरनाळा आणि बोरी हा जो भाग आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतो. पर्यटकांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघ दिसण्याचा योग अनेक वेळा जुळून येतोय. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर इथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक येत असतात आणि यावेळी वाघांसह अस्वल, बिबट, वाईल्ड डॉगचं दर्शन इथे घडतं. यानंतर या भागात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आणि हे खास दृश्य आम्हाला उपलब्ध करून दिलंय आमचे प्रेक्षक शिवराज कोरपे यांनी. पाहूयात त्याची ही एक झलक. यानंतरची बातमी आहे गजराजाला आलेल्या संतापाची. हो, आसामच्या चंद्रपूर भागातील जंगलाजवळ एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि सर्व कर्मचारी चित्रीकरणात व्यस्त होते. इतक्यात एका अनाहूत पाहुण्याचं तिथे आगमन झालं आणि या पाहुण्याला पाहून मग कर्मचाऱ्यांची एकच घाबरगुंडी उडाली. आपण जर पाहिलं तर आपल्या जंगलातल्या घरात अतिक्रमण करणारे हे कर्मचारी पाहून हत्तीच्या पिल्लाचा संताप अनावर झाला. मग काय, चित्रीकरणाच्या सर्व साहित्याची या हत्तीच्या पिलानं तोडफोड केली. पुढे बोलूयात नेटवर्क 18च्या मिशन पाणी या उपक्रमाला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय पाणी पुरस्कार मिळाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मिशन पाणी या उपक्रमातून जलसंवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं असामान्य कर्तृत्व पोचवण्यात आलं होतं. बेस्ट मीडिया प्रिंट एंड इलेक्ट्रॉनिक्स का पुरस्कार जीता है मिशन पानी नेटवर्क 18 ने 2,05,00,000 स्कूली बच्चे इस अभियान से जुड़े. जल प्रतिज्ञा और जल रक्षक अभियान से राहत हुए. मिशन पानी के लिए खास वाटर एंड ड्रिंकिंग है. पानी की बर्बादी रोकने पर कवरेज प्रशंसनीय रहा. बेस्ट स्कूल कैटेगरी में बाजी मारी है गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल कावेरीपट्टनम. आणि या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.